सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मीच घालीन. सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवार वहिनी जर या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालीन, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील गोंधळ आता राज्यात वाढत चालला आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. अशा प्रकरणांमध्ये आम्ही कधी राजकारण आणलेले नाही. महिला सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते, अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली. पाहूया त्या काय म्हणतात. मला असं वाटतं ती इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या. एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल. पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रातून जाणवते की महिलांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत. आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत, याच्यात कोणीही असेल तरी त्याला मायबाप जनतेने यांच्या महायुतीला एवढा मोठा जनादेश दिला आणि या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही दिले. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज जे वातावरण दिसतंय किंवा वर्तमानपत्रातून ज्या बातम्या भ्रष्टाचाराबद्दल येत आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास याच्यावर प्रश्नचिन्ह होते. त्यामुळे ह्या विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी फार गांभीर्याने घ्यावा. त्यांनी कुठल्याही प्रेशरखाली, राजकीय प्रेशर दबावाखाली येऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. कारण का खरातांच्या केसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही सगळ्यांनी विरोधक असलो तरी अभिनंदन केलं, कारण का हीच अपेक्षा आमच्या त्याच्याकडून. राजकारण पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावर त्यांना कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि खऱ्याच प्रकरणात अजून तरी कुठलाही राजकीय दबाववाला माननीय मुख्यमंत्री बळी पडलेले नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीतही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असंच करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. नॅशनल क्राईम